नमस्कार मंडळी, आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पिझ्झा रेसिपी बघणार आहोत. तोही ना मैदा, ना ईस्ट, ना जास्तीची तामझाम, अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाऊण वाटी बारीक रवा घेतलाय. आपल्याला रवा इथे बारीकच घ्यायचा आहे. त्याच वाटीने मी पाव वाटी दही घेतली आहे. त्यात 2 चमचे बेसन पीठ घेतलंय आणि पाव वाटी पाणी टाकून हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे बॅटर इडली प्रमाणे थिक ठेवायचं आहे. इथे आपलं बॅटर मिक्स झालंय आणि 10 मिनिट आपण हे बाजूला ठेवून देऊया. दहा मिनिट झाले आहे. यात आपण 2 चमचे शिमला मिरची कट करून घेतलेली टाकूया. 2 चमचे गाजर, 2 ते 3 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे छान सगळं मिक्स करून घेऊया. इथे मिश्रण छान मिक्स झालंय. यात आपण पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊया आणि 1 चमचा पाणी टाकून छान मिक्स करून घेऊया. इथे आपलं बॅटर रेडी आहे. आता आपण पिझ्झा बेस बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलाय, त्याला आपण बटर लावून घेऊया आणि बनवून घेतलेले बॅटर टाकून छोटे छोटे पिझ्झा बेस बनवून घेऊया. तुम्ही अख्खा एकही बनवू शकता. मी इथे छोटे छोटेच बनवणार आहे. व कमी गॅसवर दोन्ही बाजू आलटून पलटून भाजून घेऊया. एक बाजू आपली झाली आहे. हे बघा, मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. अशीच आपण दुसरी बाजूही भाजून घेऊया. आपल्या दोन्ही बाजू छान भाजल्या आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया व पिझ्झा बेसवर टोमॅटो केचप लावून घेऊ. मस्त दोन्ही याला स्प्रेड करून घेऊया. त्यावर मोझरेला चीज टाकून घेऊ. थोडीशी शिमला मिरचीचे काप, थोडेसे टोमॅटोचे काप आणि शिजवून घेतलेले कॉर्न टाकून घेऊया. त्यानंतर वरून ऑरेगॅनो टाकून घेऊया. थोडेसे चिली फ्लेक्स आणि 7 ते 10 मिनिट झाकण ठेवून स्टीम देऊन घेऊया. इकडे आपले 7 मिनिट झाले आहे. मस्त टेस्टी यम्मी होममेड पिझ्झा आपला तयार आहे. हा पिझ्झा एवढा टेस्टी लागतो, तुम्ही एकदा बनवाल तर परत परत बनवाल. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत.